नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 143. भाग 143. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, थोडं स्वैर भाषांतर आहे. सध्या आपण केवळ करमणुकीवर जगत आहोत. हे एक ज्वलंत सत्य आहे, उघड सत्य आहे. एक क्षणही असा जात नाही ज्यावेळी आपण या करमणुकीच्या तावडीत नसतो असा. स्पोर्ट, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही प्रोग्राम, गॉसिप आणि घरगुती कलहाच्या गोष्टी इत्यादी इत्यादी. पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा तुम्हाला कोणत्याही करमणुकीची गरज नाही, या देवपूजा, जपतप, ध्यानधारणा, ग्रंथ वाचन इत्यादी काहीच नाही, अशा क्षणात जगणे हेच खरे निरंजनत्व होय. भगवान बुद्धांनी पंचशील सांगितले हे सर्वांना माहीत आहे, पण त्यांनी प्रगत अशा साधकाकरता पुढची अजून 3 शीले सुद्धा सांगितली होती. तुमच्या बोर्डमकडे साक्षी भावाने पहा, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणजे कोणत्याच करमणुकीच्या अधीन होऊ नका. नृत्य, सहल, वादविवाद किंवा इतर कोणत्याही करमणुकीच्या साधनापासून दूर राहा. आणि विशेष हे की त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की पान, बिडी, तंबाखू, मद्य, गुटखा यांचे पण केवळ करमणूक म्हणून सेवन करू नका. कारण काम, क्रोध, लोभ, मत्सर इत्यादी षड्विकारापासून कदाचित तुम्ही सुटाल, पण बोर्डम पासून सुटणे हे महाकठीण. निदान तुम्ही मग निरर्थक विचार, काळजी करत बसाल आणि बोर्डम पासून पलायन सुद्धा करत राहाल. म्हणून फेस द बोर्डम, रिमेन विथ बोर्डम. जे कृष्णमूर्ती पण म्हणत, सगळ्यात जास्त उलाढाल ही स्पोर्ट इंडस्ट्री मध्येच आहे. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याला करमणुकीसाठी कशाचीही कोणाचीही गरज नाही, तोच खरा निरंजन आहे. संदर्भ बियॉन्ड फ्रीडम ग्रंथ आणि संपादक मारिया जोरी. प्रश्न: तुमच्या गुरूंनी दिलेल्या नाम मंत्राचे तुम्ही सतत स्मरण करीत होता का? तुमच्या गुरूंनी दिलेल्या नाम मंत्राचे तुम्ही सतत स्मरण करीत होता का? उत्तर: मी ते करत होतो. निश्चित मी ते करत. पण मी तुम्ही म्हणता तसे ते करत नव्हतो, तर मी ते फक्त सतत ऐकत होतो. तुमची मंत्राविषयीच्या अर्थासंबंधी जितकी कळकळ जास्त, तितकी मंत्राची शक्ती सुद्धा जास्त. शेवटी तुमच्यावरच मंत्राची शक्ती अवलंबून आहे. खुद्द मंत्रात काहीही नाही. प्रथम ते तू आहेस या गुरुवचनाचा नीट अर्थ समजावून घ्या आणि मग जो मंत्र जो असेल किंवा जो मिळेल
किंवा जो आवडेल तो तुम्ही जपा. पण नीट अर्थच जर माहीत नाही तर जपाचा काही एक उपयोग होणार नाही. ती पण मग एक तऱ्हेची करमणूकच होईल. एखाद्याला आई म्हणजे नक्की काय आई म्हणजे नक्की काय असते हेच माहीत नाही तर त्याचे आई 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 असे करणे जितके निरर्थक असते तितकेच हे आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, केवळ तू आहेस हीच खरी वस्तुस्थिती आहे. केवळ तू आहेस हीच खरी वस्तुस्थिती आहे. जो शुद्ध मकरंद आहे तो हाच. याला कुठलाच पुरावा नको. हा मकरंद सदैव तुझ्या सोबतच आहे. तू नाही म्हणालास तरी तो तुझा पिच्छा सोडणार नाही. तो न मागताच उत्स्फूर्तपणे अवांछितरित्या तुला मिळाला आहे. आपल्या केवळ शुद्ध असणेपणात रहा. ज्या काळजी करण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा ज्या काळजी करण्यासारख्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या सर्व गोष्टींना तसेच राहू द्या. असू द्या बिचाऱ्यांना, काय फरक पडतो. तुम्ही तुमच्या असणेपणाचीच काळजी करा. जर तुम्ही उगमापाशी पोहोचलात तर नदीच्या तीरावर काय घडते आहे काय घडत नाही याची व्यर्थ चौकशी कशाला करता. कोण स्वामी काय म्हणतो, कोण आचार्य काय म्हणतो, कोण भगवान काय म्हणतो, कोण योगी काय म्हणतो, कोण समाज सुधारक काय म्हणतो, हे सर्व परत नदी तीरावर रेंगाळण्यासारखेच आहे. प्रश्न. आध्यात्मिक साधनेत खूप अडचणी येतात. जसे की कर्मकांड, यज्ञ यागादी विधी किंवा तुमचे ते श्वासावर नियंत्रण वगैरे वगैरे ठेवणे. यामुळे मी त्रस्त आहे. मला नक्की काय करावे समजत नाही. मग मी नक्की काय करावे या बाबतीत मार्गदर्शन करा. उत्तर. काहीही करू नका. अजिबात काही करू नका. सगळ्यात आधी तुम्ही शपथ घ्या. अगदी चक्क घोर शपथ घ्या. घोर प्रतिज्ञा करा की तुम्ही मनुष्य नाही. कारण स्वतःला मी मनुष्य आहे हे म्हणणे सुद्धा स्वतःला अमुक तमुक असे म्हणण्यासारखेच आहे. जमेल का तुम्हाला हे? साधक. जमणार नाही. महाराज का? मी मनुष्य आहे हे ज्ञान तर तुमच्या केवळ शुद्ध असणेपणाच्या अगोदरचे थोडेच आहे. मी मनुष्य आहे हे ज्ञान तुमच्या केवळ शुद्धपणाच्या अगोदरचे थोडेच आहे. उलट तुम्ही शुद्ध असणेपणाने मी मनुष्य आहे अशा म्हणण्याच्या अगोदरचे आहात. मग का जमणार नाही? ते जमायलाच हवे. तुम्ही मानवी शरीराने फक्त झाकल्या गेलेले आहात. आता फक्त तुम्ही माझ्या या सांगण्यावरच तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते विचारा. तुम्ही पूर्वी वाचलेल्या किंवा कोणत्या ग्रंथावर किंवा कोणा सत्पुरुषाच्या म्हणण्यावर आधारित असे कुठलेच प्रश्न विचारू नका. कारण ते सगळे प्रश्न इथे वांज आहेत. साधक. मला फक्त तुमचे मी आहे याविषयीचेच स्पष्टीकरण हवे आहे. महाराज म्हणतात, तुला तुझ्या असणेपणाविषयी संशय आहे काय?
जर वाटत असेल तर मात्र सगळे कठीण आहे. जर वाटत असेल तर मग मात्र सर्व कठीण आहे. मग तुला प्रथम स्वतःच्या या विषयीचा संशय दूर करावा लागेल. आणि दुसरा कोणी ब्रह्मदेव असला आणि त्यांनी तुला कितीही सांगितले तरी तो संशय तुझा दूर होणार नाही. वास्तविक संशय असण्याचे काहीच एक कारण नाही. पण मी आहे याविषयी काहीच संशय वाटत नसेल तर, पण मी आहे याविषयी काहीच संशय वाटत नसेल तर, आता तू मी आहे हे शब्दही वगळ. आता तू मी आहे हे शब्दही वगळ व शब्दाशिवाय मी आहे या जाणीवेत स्थिर रहा. व शब्दाशिवाय मी आहे या जाणीवेत स्थिर रहा. मी आहे हे ज्ञान ही वगळ. ही पण केवळ एक माहिती म्हणून तू समजत नसशील कशावरून. मी आहे हे ज्ञानही वगळ. ही पण केवळ एक माहिती म्हणून तू समजत नसशील कशावरून. म्हणून मी आहे असे म्हणूही नको आणि त्याचा साधा विचारही करू नको. केवळ निखळ अस्तित्वाच्या जाणीवेतच राहा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबत काहीही दुसरा विचार न करता किंवा कुणाशीही या संदर्भात काहीही चर्चा वादिवाद न करता केवळ आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेत स्थिर रहा. साधक, अस्तित्वाच्या स्थितीत आम्ही पोहोचलो आहोत. अस्तित्वाच्या स्थितीत आम्ही पोहोचलो आहोत हे कसे ओळखावे? श्री महाराज म्हणतात, कसे ओळखावे हा प्रश्न कोण विचारित आहे? कसे ओळखावे हा प्रश्न कोण विचारित आहे? साक्षी हा प्रश्न कधीच विचारणार नाही. साक्षी हा प्रश्न कधीच विचारणार नाही. मी जिवंत आहे हे ओळखावे थोडीच लागते. मी जिवंत आहे हे ओळखावे थोडीच लागते. हे ओळखावे लागते काय? मी आहे किंवा आपले असणे पण कधीच कुणाला शब्दात सांगता येत नाही. याविषयी कोणता ग्रंथही मोठा लिहिता येत नाही. म्हणून केवळ आपल्या असणेपणातच असा, फक्त एवढेच करा. चर्चा नको. कोणत्याही मंत्राच्या जपापेक्षा, कोणत्याही मंत्राच्या स्मरणापेक्षा मी आहे या जाणीवेत स्थिर राहणे हे सर्वात महत्वाचे आहे. जप वगैरे यानंतर. साधक, तुम्ही आम्हाला मी बद्दल सांगितले. तुम्ही आम्हाला मी बद्दल सांगितले, पण मी आहेला कोणी निर्माण केले हे मात्र सांगितले नाही. आणि तेच तर मला जाणून घ्यायचे आहे. श्री महाराज म्हणतात, हे मात्र तुलाच शोधावे लागेल. हे मात्र तुझेच शोधावे लागेल. प्रथम हा प्रश्नच बरोबर आहे की चुकीचा आहे याचा तू शोध घे. मी अशिक्षित मनुष्य आहे तरीही जगभरातून लोक इथे येतात, मला भेटतात, नाना प्रश्न विचारतात. हे कशामुळे आहे? कारण मी शून्य बनलो आहे. कारण मी शून्य बनलो आहे किंवा मी सर्व काही बनलो आहे. शून्यामध्येही काहीतरी आहेच. शून्यामध्येही काहीतरी आहेच. साधक विचारतो, तुम्ही म्हणता की तुमच्या जाणीवेने हे जग निर्मिले आहे. तुम्ही म्हणता की तुमच्या जाणीवेने हे जग निर्मिले आहे. याचा अर्थ असा घ्यावा काय की इतर लोक त्यांच्या जाणीवेने त्यांचे जग निर्माण करतात म्हणून? महाराज म्हणाले, जग हे निर्मिले नाही, निर्मिल्या झाल्यासारखे वाटते. जग हे निर्मिल्या गेले नाही, तर ते केवळ निर्मिल्या झाल्यासारखे वाटते. प्रत्येक व्यक्ती त्याचे स्वतःचे असे एक जग निर्माण करतो, स्वप्नासारखे. या बाबतीत आपण ईश्विताचा दृष्टांत मागच्या काही निरूपणात
महाराजांनी सांगितलेला विशद केलेलाच आहे. तुमच्या स्वप्नात खूप लोक असतात. तुमच्या स्वप्नात खूप लोक असतात. मला आता हेच सांगा की तुम्ही जी लोक तुमच्या स्वप्नात पाहता, तुम्ही जी लोक तुमच्या स्वप्नात पाहता त्या सर्व लोकांना त्यांचे जग पण तुमच्याच जाणीवेतून जन्मले आहे हे कधीतरी ओळखता येईल का हो? आता मी जे काही तुम्हाला सांगितले त्याबाबत मात्र सगळ्यांशी चर्चा करत बसू नका. हे सर्वांसमोर उघड करू नका, नाहीतर लोक तुम्हाला चक्क चांगले बदडून काढतील. नाहीतर लोक तुम्हाला चांगले बदडून काढतील. ही समज, हा बोध, हे ज्ञान फक्त ज्याचे त्यालाच समजते. जास्त समजावून सांगता येत नाही. म्हणून कोणासमोर हे ज्ञान उघड न करणेच चांगले. संदर्भ प्रकरण 4 बियॉन्ड फ्रीडम, संपादक मारिया जोरी. साधक विचारतो, माझ्या मीने माझे जग निर्मिले आणि जेव्हा मी इतर लोकांशी बोलतो तेव्हा मी माझ्या जगाबाबत त्यांच्याशी बोलेल हे उघड आहे. महाराज यावर म्हणाले, होय, पण इतर लोकांना हे माहीत आहे का की तू त्या लोकांशी तुझ्यातूनच निर्मिलेल्या जगाविषयी बोलत आहे म्हणून? साधक म्हणाला, अर्थात माहीत नाही. महाराज यावर म्हणाले, या स्वप्न जगाचा उगम तू आहेस. जर तू अस्तित्वातच नसलास तर तुझ्यासाठी या तुझ्या जगाचे प्रगतीकरण होणारच नाही. तुझ्या हे लक्षात येते का? साधक म्हणाला, मी प्रयत्न करतो. महाराज म्हणाले, यात प्रयत्नाचा प्रश्नच नाही. यात प्रयत्नाचा प्रश्नच नाही. हे सर्व आपोआप समजले पाहिजे, अगदी उत्स्फूर्तपणे. हे सर्व आपोआप समजले पाहिजे, अगदी उत्स्फूर्तपणे. या ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराज गोयंकाच्या विपश्यना शिबिरात त्यांना जाण्याचा सल्ला देतात. प्रकरण 4 बियॉन्ड फ्रीडम, संपादक मारिया जोरी. तर मी केवळ तुम्हाला माझी गोष्ट सांगत आहे, त्या ब्रह्माची गोष्ट सांगत नाही. आणि आपल्यावर काहीतरी कृपा होईल या व्यर्थ आशेत तुम्ही मात्र अडकून राहू नका. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जोपर्यंत देह आणि अहंकाराची ओळख शिल्लक आहे, जोपर्यंत देह आणि अहंकाराची ओळख शिल्लक आहे तोपर्यंत सुटका नाही, तोपर्यंत मोकळेपणा नाही. नाहीतर आपला धोपट मार्ग आहेच. पण जर तुझा सत्य धर्मातून तुझी ओळख, जर तुला तुझी सत्य धर्मातील ओळख करून घ्यायची असेल तर अगोदर तुला तुझ्या खऱ्या ओळखीबाबत काय माहिती आहे याचा शोध घ्यावा लागेल. पुढचे प्रश्न विचारण्याच्या अगोदर आधी हेच समजून घ्या, सध्या तू ज्याची सर्वाधिक कामना करतो ते काय आहे? सध्या तू ज्याची सर्वाधिक कामना करतो ते काय आहे? जणू हा प्रश्न निसर्गदत्त महाराज आपल्यालाच विचारात आहे असे गृहीत धरा. आणि खरोखरच आपण सर्वाधिक कामना कशाची करतो याचा शोध घ्या. ज्याच्या मागे तू धावत आहेस ते काय आहे? ज्याच्या मागे तू धावत आहेस ते काय आहे? एकदा का तू ते आहेस ही तुझी ओळख किंवा ते तूच आहेस याविषयी खात्री झाली की तेथेच तू आपोआप स्थिर राहशील. मग तुला काही एक प्रयत्न करावा लागणार नाही. प्रत्येकाला आपल्या आहेपणाचे सर्वाधिक आकर्षण असते. प्रत्येकाला आपल्या आहेपणाचे सर्वाधिक आकर्षण असते. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. या अशा आहेपणावर सर्वांचे सर्वाधिक प्रेम आहे.
या अशा आहेपणावर सर्वांचे सर्वाधिक प्रेम आहे. यालाच आत्मप्रेम म्हणतात. साधक विचारतो, म्हणजे मी कोण हे शोधून काढणे हीच मुक्ती आहे का? म्हणजे मी कोण हे शोधून काढणे हीच मुक्ती आहे का? यावर श्री महाराज म्हणतात, आपण आपल्या ठिकाणी शुद्ध असणेपणाने आहोत, ज्याला रंगरूप आकार नाही. तेव्हा या मुक्तीचे वायफळ आकर्षण कोणालाच वाटणार नाही. महाराज म्हणतात, आपण आपल्याच ठिकाणी शुद्ध असणेपणाने आहोत आणि ज्याला रंग रूप आकार काही नाही, असे व्यक्तिमत्व नाही, असे जर कळले तर तेव्हा या मुक्तीचे वायफळ आकर्षण कोणालाच वाटणार नाही. म्हणजेच काय? मग तुला मुक्तीच्या किंवा मुक्तीच्या संकल्पनेच्या प्रभावाखाली राहण्याची काही एक गरज नाही. नमस्कार.